मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे आलेलं नेतृत्व, त्यांच्या रांगड्या भाषेवर, त्यांच्या मुद्द्यावर टिकून राहण्याच्या स्वभावावर महाराष्ट्राने मनापासून प्रेम केलं. त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये लाखो मराठे गेले आणि सरकारला दखल घ्यायला भाग पडली. पण आता हेच जरांगे आरक्षणाच्या पुढे चाललेत, याचे परिणामही मोठे होतील यामध्ये शंका नाही. काल नारायणगडावरती जरांगेंचा दुसरा मेळावा पार पडला. लाखो लोक या मेळाव्याला हजर होते. जरांगेंनी खणखणीत भाषण केलं, पण त्यावेळी मांडलेले अनेक मुद्दे भविष्यातल्या राजकारणामध्ये वेगळे ठरू शकणार आहेत. आता पहिला मुद्दा, दिवाळीपर्यंत सातारा हैदराबाद गॅझेट लागू करा. तसं झालं नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झेडपीच्या निवडणुकांना सरकारचं एकही सीट निवडून द्यायचं नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे आता सरकारला लवकरात लवकर पावले उचलावी लागणार आहेत. दुसरा मुद्दा जरांगेंचा होता, ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्याला सरसकट 70,000 रुपये हेक्टरी मदत करावी. तसंच ज्यांचं शेत वाहून गेलं त्यांना 1 लाखाची अडी मदत देण्यात यावी, असं सुद्धा ते म्हणाले. ज्यांची जनावरं, कांदा, सोयाबीन इत्यादी गोष्टी वाहून गेल्या त्या शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून 100% नुकसान भरपाई द्यावी, असंही जरांगेंचं म्हणणं आहे. जरांगे या त्याच मराठवाड्यातून येतात जिथे पावसाने सर्वाधिक फटका दिला आणि म्हणूनच त्यांनीही अशी मागणी केलीये. मात्र ती पूर्ण झाली नाही तर सरकारला धमकी द्यायलाही ते विसरलेले नाहीयेत. आता तिसरा मुद्दा म्हणजे नोकरदारांचे पगार कापा. सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाचे 15 रुपये कापायचे ठरवले आहेत. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही, असं जरांगे म्हणाले. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला 10,000 पगार आहे त्याचे 2,500 कापा, ज्याला 20,000 पगार आहे त्याचे 5,000 कापा आणि ज्याला 1 लाख पगार आहे त्याचे 25,000 कापा, असं त्यांचं म्हणणं आहे. ज्याला 2 लाख पगार आहे त्याचे 50,000 पगारातून कापा, असंही जरांगे म्हणाले. 4-5 लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होतील, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सरकारी नोकरदार वर्गाच्या खिशावरतीच हात मारला. जरांगेंना नोकरदार वर्गाचाही मोठा पाठिंबा आहे. त्यांच्या या पवित्र्याने ते नाराजही होऊ शकतात. मात्र शेतकरी वर्ग खुश झालाय. जरांगे आता ठराविक गोष्टींवरती ठरवून भर देत आहेत आणि हेच त्यांचं वेगळेपण म्हणावं लागेल. इतकंच नाही तर दिल्लीला जाऊ असं सुद्धा ते म्हणतात. सारखा आडनाव असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. आता सरकार त्यांच्या या मागणी कशा पूर्ण करणार हेच बघावं लागेल. त्यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करत सरकारने आणि विशेषतः फडणवीसांनी स्वतःची एक पॉझिटिव्ह इमेज बनवली. पण जरांगेंच्या वाढत्या मागण्यांमुळे आता सरकार चांगलंच खात्रीत सापडणार आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याचा अडचण आणि सगळंच ऐकणं तर शक्य नाही. जरांगे आता अतिशय सावधपणे मराठा आंदोलनाच्या पुढे जाऊन मराठा नेते होण्याच्या मार्गावर आहेत. जसं त्यांना टिपिकल नेता असं मी म्हणणार नाही, पण समाजाच्या दृष्टीने इतर विषयातही ते लक्ष घालत आहे. म्हणजे समाजाच्या मुलांनी MPSC, UPSC थ्रू अधिकारी व्हावं, असं त्यांचं जे कालचं म्हणणं होतं ते खूप वेगळं असंच म्हणावं लागेल. आता त्याचे मोठे परिणाम येत्या काळामध्ये होऊ शकतात. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.